किंवा उल्हास आल्यावर भजन करतो, किंवा विटेवरच्या मालकाने आपल्या अंतःकरणातली भावयुक्त जी कांडी आहे ती प्रेरित केल्याच्या नंतर आपण भजन करतो. पण अर्जुन झोपी गेल्यावर सुद्धा भजन करत होते. निद्रायं भयस्थितेषु वरुतायत कायायाम नामने द्वयपायना मुच्छतेन कृष्णाय. झोपी गेल्यावर अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. त्यावर ती किती निष्ठावंत वारकरी असतील ते. म्हणून तर विटेवरचा मालक यांच्यासाठी पिसा झालता. नवल पिस लागलं होतं अर्जुनाचं, नवल पिस. कोपे तरी निवांत साहे, हा रुसे तरी बुझावीत जाये. पिस या शब्दाचा अर्थ वेडा. ब्रह्मांडाचा मालक या अर्जुना करता वेडा झालता, पागल झालता. इतकी भक्तीचं टोक. आणि या भजन करणाऱ्या लोकांना सुखरूप हस्तिनापूरची गादी मिळावी, त्यांनी प्रजेचं पालन यथोचित रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखं करावं असा भाव विटेवरच्या मालकाच्या अंतःकरणात होता. पण समोरच्या पक्षात भयानक शक्तिशाली लोक होते, भयानक सात्विक पण होते. समोरचा पक्ष जरी नालायकाचा असेल पण त्याच्यात निष्ठावंत लोक होते. भीष्माचार्यासारखा पवित्र ब्रह्मचारी त्या पक्षात होते. द्रोणाचार्यासारखा युद्ध कौशल्यातला महात्मा त्या पक्षात होते. कृपाचार्यासारखे अधिकारी त्या पक्षात होते. कर्णासारखा धुरंधर मानवी शिव त्या पक्षात होता. बस झाली 4 नावं. मग अशी प्रभावशाली त्या माणसं त्या पक्षात असल्यामुळे विटेवरच्या मालकांना पांडवांना गादी देणं थोडं कठीण गेलं. दिली, हा भाग सोडून द्या, पुढे मिळाली, पण फार कठीण, फार कठीण, फार कठीण. इतकं काठिण्य की त्या काठिण्य मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू सुद्धा नव्हतं, इतकं कठीण. तर विटेवरच्या मालकाने अंतःकरणात आणलेला संकल्प जर विटेवरच्या मालकाचा पूर्णत्वाला गेला असेल, त्याची एकमेव ताकद या मंदिरातल्या संन्याशाची, ती मारुतीरायाची कृपा आहे. जर मारुतीरायाची कृपा द्वारकाधीश कृष्ण परमात्मा पंढरपुरातल्या मालकावर होत नव्हती तर भजन करणाऱ्याला हस्तिनापूरची गादी अप्पा भेटत नव्हती. विठाला विठाला विठ्ठल. सगळ्यात मोठं शकुनी सारख्या नालायक व्यक्तीनं ठरलं, पांडवांच्या दलातला भीम नावाचा व्यक्ती संपला की सगळं ढिलं झालं, पूर्ण ढिलं झालं, पूर्ण ढिलं झालं. हे द्वापार युगात शकुनीनं नालायकपणा केला आणि कृतात्रेता युगामध्ये लक्ष्मणासारखा निष्ठावंत भाऊ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला पंढरपुरातला मालक आपण त्या समुद्रात देहत्याग केला असता. हे एका महाराजाचं रूप घेतणाऱ्या नारायकानं लक्षात आणलं होतं. खोटं महाराजाचं रूप घेतलं होतं मारुतीरायाला भुलवण्यासाठी. नाव सांगता येईल त्याचं? कालनेमी. वा, हे कालनेमीचा संकल्प होता की लक्ष्मण संपले की प्रभू रामचंद्राला संपायला काही लागत नाही. आणि पांडवापैकी भीम हा प्रभावशाली भयानक शक्तिशाली होते. हा शक्तिशाली भीम संपला की हे 4 भाऊ आपण मात्र ढिले झाले. हे शकुनीचं कारस्थान होतं. आणि शकुनी नालायक होता. नालायक कोणाला म्हणतात माहिती आहे का? काम संपल्याच्या नंतर जो पाहुणा मसडी आलेली असल्यावर जिथं राहतो का ते पाहुणा हलकट असतोय. त्याची तर दूध आणि दही खायला आहे ना, नाही काय आमचं आटपलंय आता, मग इथंच राहतो का सुंबळ्या? तू मसडन वाघारच घेऊन जाय ना, कशाला यायला काळ तू गा घेणं देणं. तसा शकुनी बहिणीला काळ होता हरामखोर. विठाला विठाला हरामखोर हा शब्द नाही सोपा आहे बरं आपा. शकुनीसाठी महाभारतात 19 शिव्या येतात, इतक्या घाणेरड्या येतात. मला असं वाटतंय 70 वर्षाच्या अलीकडचा एकही कीर्तन करत्याच्यातल्या 2 शिव्या बायका पुढे असल्यावर देणार नाही. विठाला विठाला. अशा शकुनीनं भीमाला संपवण्यासाठी फार प्रयत्न केले. विषाचे लाडू फार 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 बऱ्यापैकी प्रयत्न केले. पण कृपा किती मारुतीरायाची. एके दिवशी मानस सरोवरावर मारुतीराय अनुष्ठानाकरता बसले. अनुष्ठान शब्द जाऊ द्या थोडासा वेगळा, भजनासाठी बसले. हा शब्द प्रचलित शब्द आहे. आणि भजन या शब्दाचा भजन या शब्दाचं वजन मला वाटतं विधात्याला नाही करता येणार. नामधारकाचं वजन विधात्याला नाही करता येणार. एवढं मोठं भजनाची ताकद आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. भजनासाठी मानस सरोवर मारुतीराय बसले. मारुतीराय बसल्याच्या नंतर भीमाला
फुलं आणण्यासाठी पाठविलं. हे शकुनीचंच काम होतं. शकुनीचंच काम होतं. शकुनीला माहीत होतं मारुतीराय मानस सरोवरावर अत्यंत निष्ठेनं भजन करण्याकरता बसलेत आणि मारुतीरायला भजनात अर्थाला आवडत नव्हता. हो, आवडत नव्हता मारुतीरायला. म्हणून जाणून बुजून सुवर्ण कमळाची फुलं आणण्याकरता भीमाला पाठवलं. भीमा शक्तिशाली व्यक्ती आहे. आणि दुसरी गोष्ट राजकुमार आहे. काही काही तत्व माणसाच्या अंगात असल्याच्या नंतर माणूस हा निर्भीड वागत असतो. तो भीम आहे. तो धार शिवडी टाकल्याबरोबर मारुतीराय पूर्ण चिंब झाले. मारुतीरायनं असं बघितलं, का रे म्हणे, तू माणूस आहेस. माणसानं या पवित्र तीर्थात कशी आंघोळ करावा शोभतंय का तुला? तू किती मोठ्या कुळातला आहेस रे, राजकुळातला आहेस, राजकुमार आहे, एका पवित्र कुळातला आहेस, तू नामधारक आहेस. आणि तुझ्यासारख्याने साधना करणाऱ्या लोकांना त्रास द्यावं हे किती वेडपटपण आहे. पण भीम वरच्या रूपावर गेले. वरच्या रूपावर भक्त मनोनी उपहासिती, भक्त मनोनी उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका जाती, पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका. भक्त मनोनी उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका जाती. भक्त मनोनी उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज नरका जाती, त्याचे पूर्वज. मारुतीराय भजन करतात ते भीमाच्या लक्षात आहे. पण उपहास कोणता होता माहितीये का शिंदे बापू? पशु आहे, पशु आहे, तू पशु आहे, पशु आहे. आणि पशु असल्यामुळे भीमानं उपासना केली, अवहेलना केली. मालकांचा शब्द आहे, भक्त मनोनी उपहासिती, त्याचे पूर्वज नरका जाती. म्हणून एखादा भक्त जरी दिसायला साधा असेल यांचा उपवास नाही करायचा. अशा निष्ठावंत लोकांचा जो उपवास करीन त्याच्या सगळ्या पिढ्या नरकाला जाते. मारुतीराय दिसायला साधे होते, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणचे मालक सांगतात, कोण असा पापी हरामखोर की मारुतीरायला कनिष्ठ म्हणण्याची ताकद आहे? नाही, मारुतीराय मारुतीराय. पण भीमानं बाहुबळावर थोडा एक मद असतो माणसाला. मग तो सत्तेचा असेल, तो वैभवाचा असेल, काय असेल, विद्वत्तेचा असेल, जरा संमत असतोय. हे ह्या गाठी आहेत का जरा बेजार करतात माणसाला, करतात थोड्याशा बेजार. आणि गाठी शक्यतो बसायच्या जागेवर येतात. बैलाला जांगात येतात, बैलाला तो चलू देत नाहीत. हो, तर बैलाला चलू देत नाहीत इतक्या काबाड कष्ट करणाऱ्याला. तर साखरून तूप खाणाऱ्याला तर जागेवर लोळीत आहेत गाठी बेज. आता ते राजपुत्र आहे ना, त्याला थोडासा मद आहे, कारण त्यावेळेला तो इंद्रप्रस्थाचा राजा होता त्याचा भाऊ. आणि इंद्रप्रस्थाच्या वैभवाचा राजकुमार वानराला काय मोजणार आहे? तो उपहास करू लागले, उपहास. मला असं वाटतंय म्हणून तर पैठणचे मालक म्हणले असतील की एखाद्याचं वरचांग पाहून जर उपवास करताल तर त्याची पूर्वज नरका जाती. म्हणून त्याचं बाह्य अंग, त्याची गाडी, तो पायी पायी आला याचा अर्थ तो साधा महाराज आहे का? आणि मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा असतो का? मोठ्या गाडीत येणारे लोकनाट्यवाल्याला 15-15 लाख जरा येतात. माझ्या लहानपणी जीवाजीबा आता जत्रा असती खंडेरायाची, चंपाषष्ठीची, तर मी लहानपणी जवळ्याला जायचो. आणि नाहीत ना पिंपळगावचे, आम्ही जवळ्याला जायचो. तर जवळ्याला लोकनाट्य यायचे आप्पा. तर मंदिराच्या कळसावरला एखाद्या वेळेस लाईट बंद व्हायचा, पण लोकनाट्यातलं गाणं बंद होत नव्हतं. त्याला स्वतःचं जनरेटर होतं 15.5 लाखाचं. म्हणजे 24 लाखाचा ट्रक आणि 15 लाखाचं जनरेटर. काय असेल ते, किती लाखाचं असेल ते. म्हणजे 24 लाखाचं ट्रक जनरेटर ठेवाला. ते माणसं गरीब असतात का? आणि त्याच्यातले कामगार लोकायला लक्झऱ्या 30-40 लाखाच्या. कोण माणसं आहेत बिचारे ते? लोक कलावंत आहेत बिचारे ते. महाराजाच्या यादीत कसे येतील बिचारे? त्यांना वाईट म्हणण्याची आपली पात्रता नाही.
पण वारकऱ्याच्या यादीत कसं येता येईल त्यांना? आणि एखादा वारकरी पायी पायी आला म्हणजे त्याला साधं म्हणायचं का? आणि एखादा महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे त्याला चांगलं म्हणायचं? ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. विठाला विठाला. तसं मारुतीराय जरी दिसायला वानर असतील, उपास नाही करायचा, त्यांचा अधिकार फार मोठा आहे. भीमाच्या लक्षात नाही आलं आणि सांगूनही भीम ऐकत नाही. कडायला दिवशी ठोका लावून द्यायला एक इतका ठोका जोरात थांबला आपा, भीमाला सगळे युग आठवले. सगळे युग आठवली. छन 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 डोक्यातून मुंग्या निघल्या भीमाच्या. नुसते मारुतीऱ्याकडे पाहत होते. काय वानर रे बाप्पा, हे आगाऊच काम आहे वानरच. ठोक्यात आपल्या सगळ्या मुंग्या काढल्या भीमाच्या. आणि शेवटी संत असतात. शरण शरण जे हनुमंत सांगतोय. मारुतीरायनं भीमाकडे बघितलं आणि विचारलं, कोण आहेस तू? मी कुंतीपुत्र भीम आहे. मारुतीरायाच्या डोळ्यातून पाणी आलं. मारुतीरायानं सांगितलं, राजा मी याच्याकरता तुझ्या आईचं नाव विचारतो. माझा मनाभावातून ज्यानं ठोका खाल्ला ते वाचतच नाही. आत्तापर्यंतची कहाणी आहे. आणि तुला इतका रट्टा देऊनही तू जितायस त्या अर्थी तुझ्या मायबापाचं पुण्य लय मोठं आहे. मला नाव सांग बरं मायबापाचं. मग पंडूराजा सांगितले, कुंती आई साहेब सांगितल्या. डोळे भरून आले. आणि मारुतीरायनं सांगितलं, जाऊ दे गडे, तू उपद्रव करत होता याच्याकरता मी तुला ठोका मारलाय, पण तू चांगल्या कुळातला आहेस. मला हे सगळं मातीत घालायचंय. मला एकदा तुला आलिंगन द्यायचंय. तर भीम म्हणला, 4 बोट हाणले तर अजून मुंग्या निघायल्या. आणि यानं आलिंगन देऊन जर कवटाळलं तर तू राहट्या मोळड्यावानी फासोळ्या मोडीने कडक मोडील. त्याच्यामुळे आपण नाही याला आलिंगन द्यायचं. मारुतीरायनं सांगितलं, अरे मनातलं काढून टाक रे भीम दादा. दादा म्हणले मारुतीराय, काढून टाक रे, काढून टाक. ऐक तू माझा, ऐक. मी वारकरी आहे, मी निष्ठावंत आहे, मी विटेवरच्या मालकाचा उपासक आहे. मला मालकाची आवड आहे, रामा गड्याची आवडी मोठी. मला अत्यंत आवड आहे रामप्रभूची. तू माझ्यावर विश्वास ठेव रे, विश्वास ठेव. भीमानं विचार केला, मी याच्या अगोदर मानव सरोवरात बऱ्याच वेळेस आलो, पण हे वानर मानव सरोवर असल्याच्या नंतर झाडू सुद्धा प्रसन्न झाले. भक्तीची ताकद होती आपा ती. पण तरी पण विश्वास कोणावर नको बाबा, नको. मारुतीरायनं सांगितलं, एक बोलू का रे, मी ज्याचं भजन करतो त्याला आनंद वाटेल मी तुला आलिंगन दिलं तर. मला तुला एकदा मिठी मारायची. आणि हृदय लागलं की सगळे पाप संपत असते, सगळं संपत असते. म्हणून आपल्याकडं आलिंगन जास्त महत्वाचं आहे. हृदय लावून. मित्राची सुद्धा मिठीला मिठी आप्पा. फार पेक मिठ्या सांगितल्या, 2500 मिठ्या सांगितल्या श्रीमद भागवतात. म्हणून मारुतीराय म्हणतात, मला तुला आलिंगन द्यायचंय. भीमान सांगितलं, एकदाच ठोका मारलाच सगळे तीर्थ सापडेल, आता आलिंगन नको वडे, नकोच. मारुतीराय म्हणले, पण माझ्या अंतःकरणात ती हाडाडी राहील. शरण शरण जे हनुमंत सांगतोय. आणि शेवटी नाईला जाणं भीमाला असं स्फूर्त केलं. आणि भीमानं सांगितलं, कसं द्यायचं तर तू दे, आता मी काय तिकडे येत नाही. मारुतीराय जवळ गेले आणि मारुतीरायनं आलिंगन दिलं. पण भीमाने विचार केला, आपण शरीर मोकळं ठेवायचं नाही. मोकळं जर ठुलन यानं लय दाबलं तर चुरा होईल. त्याच्यापेक्षा आपणही आपली ताकद आवळून ठेवा. आणि भीमानं तटस्थ भूमिका घेतली. मारुतीरायनं आलिंगन दिलं. मिठी सोडली गेली. मिठी सुटली. मारुतीरायनं मानस सरोवरातलं पाणी उजव्या हातावर घेतलं आणि संकल्प सोडा, पवित्र अंजनीच्या पोटी जन्म झालाय. अंजनीच्या व्यतिरिक्त जगातल्या प्रत्येक स्त्रीला जर मी माय म्हणत असेल आणि अशा सत्तेवर आरूढ असताना जगाच्या मालकाचं जर निष्ठेनं भजन करीत असेल तर माझं अंग भीमाला जिथं जिथं लागले ते अंग वज्राचं हो, असा मारुतीरायाचा संकल्प सुटला. आणि मारुतीरायाचं अर्धच अंग भीमाच्या अंगाला लागलं होतं. म्हणून भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालं. भीम घरी गेले. विटेवरचे मालक होते भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा. द्वारकाधीशाच्या चरणावर डोकं ठेवलं. धर्म आहेत, भीम आहेत, अर्जुन आहेत, नकुल आहेत, सहदेव आहेत. विटेवरचे मालक आहेत, कुंती आईसाहेब आहेत. भाय मोकलून भीम रडत होता. विटेवरच्या मालकाने विचारलं, प्रभू आज मला फार मोठा योगी सापडला, आणि त्या योग्यानं मला आलिंगन दिलं. पण माझं पाप उतवालतं. मी तटस्थ भूमिका घेतल्यामुळं, अंग मोकळं न सोडल्यामुळं अर्धच अंग त्याच्या अंगाला लागलं, अर्धांग सैल सुटलं. ते अर्धांग माझं वज्राचं झालं. विटेवरचे मालक रडत होते. भीमा, तो प्रसन्नपणाने जर मोकळं शरीर ठेवलं असतं तर सगळं शरीर वज्राचं झालं असतं.
तर कौरवाच्या तावडीतून राज्य घेऊन तुम्हा भजन करणाऱ्याला राज्य देण्यासाठी मला तिळा इतका सुद्धा त्रास झाला नसता. पण लक्षात ठेव, इतके सुद्धा उपकारच आहेत. मग एका भजन करणाऱ्यावर आतूट मारुती राहायची श्रद्धा, आतूट आतूट, आणि या भजन करणाऱ्यावर पंढरपुरातल्या मालकाची श्रद्धा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून जगाचा बाप पांडवाच्या घरी राहिला. याचं कारण असं होतं की विटेवरच्या मालकाला सुधारापेक्षा पांडव जास्त आवडत होते. मग विटेवरच्या मालकाची आवड पांडव येतं, आणि या पांडवावर उपकार करणारे मारुतीराय आहेत. माझ्या विटेवरच्या मालकाची आवड पांडव, आणि विटेवरच्या मालकाच्या आवडीवर उपकार करणारे मारुतीराय, आणि त्या मारुतीरायानं भजन करणाऱ्या पांडवांपैकी एकाचं शरीर अर्ध वज्राचं करावा, इतके भजन करणाऱ्यावर प्रसन्न मारुतीराय. म्हणून तुकोबराय शरण जाता. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता, शरण 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 शरण जी हनुमंता.